हॅलो, गुड मॉर्निंग. टाईम होते 9:52. ते जाऊ दे. 10 ते 11 बुक अँड झाली बुक. आता इथं ऑनलाईन होत का नाही आहे. झालं ऑनलाईन. तर आता आपण ऑफिशियली ऑनलाईन आहे. जोपर्यंत ऑर्डर लागत नाही तोपर्यंत घर काय सोडायचं नाही. आजचा पूर्ण ब्लॉग iPhone 16 मध्ये रेकॉर्ड होतोय. फ्रंटमध्ये पण 4K 60 FPS आहे, बॅकमध्ये पण 4K 60 FPS आहे. तर आज ॲक्शन कॅमेराला सुट्टी. दिवसाची पहिली ऑर्डर कुठून पिकअप आहे? कामोठे सेक्टर 35 नाद ब्रह्मा इडली. बरोबर 10:20. आता चला, मी निघतो घरातून फटाफट. किती मोठी बॅग आहे बघा, इतकी मोठी बॅग. आणि ह्याच्यामध्ये ती एक्स्ट्रा बॅग आहे पिझ्झासाठी. असो, मला लेट होते, निघतोय. 10:20 ऑर्डर लागली होती. 10:26 इथंच झाले, म्हणजे 6 मिनटं लेट आहे मी. हे असं फर्स्ट टाईम झालं आहे की वोडाफोनचा नेटला, म्हणजे वोडाफोनच्या इंटरनेटनी झोमॅटोचा ॲप चालत नाही. आता ही ऑर्डर लागली आहे, बघू काय सीन आहे. ठीक आहे, चला आयफोनच्या हॉटस्पॉटनीच आपण हे करूया. काय ऑप्शन नाही आहे. दिवसाची दुसरी ऑर्डर लागली आपल्याला. वँडीज बर्गर, म्हणजे इथून जवळपासच लागली आहे. रिचार्ज आहे याच्यामध्ये, पण तरीही नेट नाही चालत आहे. आता काय करू शकतो. आता ह्याचा हॉटस्पॉट दिला तर हा फटाफट बॅटरी ड्रेन होईल. आयफोन आहे भाई, ॲडव्हान्टेज आहे तिथं, डिसॲडव्हान्टेज पण आहेत. असो, अण्णा डोसाची ऑर्डर लागली आहे. 8 मिनटं दाखवलं, ठीक आहे. आणि इथं ऑलरेडी रायडर बसले दिसत आहेत बघा. आता लवकर काय देणार नाही का, कारण इथे आतमधले कस्टमर असतील ना, त्यांना पहिला सर्व करेल. आणि आम्ही मूर्ख माणसं ना. असो, लवकर दिलं तर कल्टी मारू. लोकलच ऑर्डर आहे यार. 2.5 किलोमीटरचं पिकअप आहे आणि 1.5 किलोमीटरचा ड्रॉप आहे. अर्ध्या तासानंतर आपल्याला ऑर्डर भेटली आहे. 1.5 तास लागला ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी. आणि अजून एक लागले चारकोल इट्स. ही पण लोकलच ऑर्डर आहे. आय होप की हा लवकर देईल. ही झोमॅटोने इतकी मोठी बॅग दिली आहे, ठीक आहे, म्हणजे मोठ्या ऑर्डरसाठी दिली आहे. चांगलं आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे. पण यार तुम्ही स्वतः विचार करा, याच्यामध्ये जर छोटासा केक किंवा पेस्ट्री वगैरे ठेवली तर वन साईडला जाणार नाही का? किती मोठी आहे. माझा हात बघा, माझा हात किती लांब आहे. माझा अर्धा हात बसतो आहे, इतका लांब आहे. ठीक आहे, कशी राहील ती पेस्ट्री वगैरे. मी भाई सिंपल व्हिडिओ काढणार आणि टाकणार, पोस्ट करणार डायरेक्ट. तर कोणी कंप्लेंट वगैरे केली तर थोडा लॉजिक लावा ना यार. किती मोठी बॅग आहे बघा, किती मोठी आहे. आता मला एक रायडर भेटले, ते पण तेच बोलले, अरे खूप मोठी बॅग आहे ही, कसं काय राहणार याच्यामध्ये. काय आता जेव्हा होईल प्रकरण तेव्हा बघू. आता एकदम चिलमध्ये लाईफ आहे. फक्त मला मोठे ऑर्डर पाहिजेत, म्हणजे लॉंग डिस्टन्सवाले. हे काय लोकल ऑर्डर देतोय. आय वॉन्ट 7 किलोमीटर्स ऑर्डर. 6वी ऑर्डर आहे दिवसाची. टाकोस, एल टाकोस जे पण काय म्हणा, तिथून लागली आहे. घेऊन जायचे आहे, जवळच आहे, चांगला रेट देतो आहे. पण मला 3 किलोमीटरपेक्षा जास्तच लांबपासून पण ऑर्डर लागली नाही आहे. तर त्या गोष्टीचा थोडासा दुःख आहे मला. बाकी भगवान के भरोसे. चलो निकलते हैं. या असे ऑर्डर का देतोय रे भाई, 3-3 किलोमीटरचे पिकअप. प्रणाममध्ये जायचं आहे आपल्याला. चलो निकलते हैं. एकदा सेल्फी दिली पण तरी पण परत मागतोय. इथे आहे मी, टाटा हॉस्पिटलला जायचं आहे. 9409. 3.5 किलोमीटरचा पिकअप आणि
4.68 म्हणजे 4.5 किलोमीटरचा ड्रॉप. भाई हे काय ऑर्डर लागतात भाई? व्हॉट द हेल इज गोइंग ऑन? हे अशी ऑर्डर का लागतात मला? हे भाई टमटम ऑटोवाले बघा लय घाई. आता सेल्फीचं ऑप्शन जाणार कारण ऑर्डर लागली ना. ठीक से पैक किया करो ना, लेती जाती समय ऐसे निकल गया वो. पहुँच ले भाई, उसको पहुँच ले, वो नीचे भी गिरा हुआ है. अच्छा हुआ देख लिया. हाँ और भी देख ले, कुछ गिरा तो नहीं है. बहुत बड़ा ऑर्डर है ऊपर से. नहीं रे, कस्टमर वो ऑर्डर स्लिप का यही डालते हैं ना, तो फिर वो प्रॉब्लम होता है. हाँ तो वही तो. और एक तो इतना बड़ा बैग दिया है मेरे को, वो तो वन साइड जाएगा ही जाएगा. वो देख कितना बड़ा बैग है. बराबर है ना. बाकी पिकअप मार दिया मैंने. परत सेल्फी. काय करणार आहे इतक्या वेळ सेल्फ्या मागून? मल्टी ऑर्डर लागली आहे. ही पहिली ऑर्डर आहे ना, ही कळंबोली मी द्यायची आहे. ही वाली ऑर्डरचं काय आता पता नाही आहे. आणि ही वाली ऑर्डर रेडी पण नाही आहे. दोन्ही मल्टी ऑर्डरचा अप्रॉक्सिमेटली 82 रुपीज दाखवत होता. बघू आता काय होतं. झाली कॅन्सल एक ऑर्डर. डो नॉट पिक ऑर्डर. बहरूज बिर्याणी. ठीक आहे. ती अजून पण रेडी नाही झाली. किती मिनटं लागले? 42 मिनिट्स. इट्स अ जोक. आईच्या गावात पण काय करू शकत नाही. जाऊ दे. एक सँडविचची ऑर्डर होती फक्त, बस. दुसरं काय नव्हतं. सँडविच बनवायला आणि फक्त 5 मिनटाचा रस्ता, 5 नाही 10 मिनटाचा रस्ता होता. 42 मिनिट्स. भाई याच्यामध्ये 2 ऑर्डर आरामात झाले असत्या. डोकं दुखतं माझं. गोळी खाल्ला पिल्ला आणि परत कामाला लागलो. घरी नाही गेलो. दॅट्स कॉल्ड डेडिकेशन. नशीब चांगला असलं तर होईल लर्निंग चांगली, नाहीतर मग टेन्शन बापाला. हिंमत नाही हारायची बस. आज मी किती वेळ प्रयत्न केला ना खेचायचा, आज खेचू नाही शकत. कारण प्रत्येक ऑर्डर 10-10, 15-15 मिनटाचा प्रिपरेशन टाईम येतो आहे आणि अर्धा पाऊण तास ऑर्डर लेट होत आहेत. म्हणजे डिलिव्हर करायला टाईम लागतो तेवढा. रविवारचं तसं का होतं मला समजत नाही भाई. आता ही एक ऑर्डर लागली आहे हॉट मोमोची. सेम प्रिपरेशन टाईम आहे 10 मिनटाचा आणि कधी देईल माहीत नाही. आणि क्राऊड बघा किती आहे, बेकार क्राऊड आहे. तर दाखव पण. नशीब बाबा रेडी मारली. रेडी मारली घेतो फटाफट. ती पण जास्त लांब नाही जायची. अरे डिलिव्हरी मार्क करायचं विचारून गेलं. काहीच न्यू प्रॉब्लेम. इथे फ्लॅट नंबर बघा 1105, 1106, 1107, 1109, 1110 आणि इथे फ्लॅट नंबर 1102 टाकला आहे. तो इथे आहेच नाही आणि मी 11th फ्लोअरवरती आहे आणि कस्टमरने दोन्ही नंबर ब्लॉक करून ठेवलेत आणि मेसेजचा आन्सर देत नाही आहेत. तर आता मला सांगा मी काय करू. दुसऱ्या लिफ्टने आलो तेव्हा जाऊन भेटलं आहे. त्याचा अर्थ म्हणजे मी वेगळ्या साईडला होतो. नॉर्मली लवकर याचा पण भेटत नाही, पण आज भेटला. नशीब आहे. आणि कामोड्याची ऑर्डर आहे इथे मालवणी वेज. ही शेवटची ऑर्डर आहे आणि या ऑर्डरला मी 10:30 वाजेपर्यंत होल्ड करणार. कस्टमरच्या बिल्डिंगच्या खालीच आहे आणि इथली चांगल्या ठिकाणी ऑर्डर लागलेली.
इन्सेंटिव्ह करून काहीच उपयोग नाही, अजून 2 ऑर्डर करून फक्त 50 रुपये एक्स्ट्रा भेटणार आहेत. आणि आता चांगला एरियामध्ये आहे, एंड मुवमेंटला हा कुठेही फेकू शकतो. 90% ऑफ चान्स आहे तळोजा, आणि तिथून एमटी यांना बोलण्यावरती बाबा नको, त्यापेक्षा न काय केलेलं बरं. नाश्त्यात म्हणजे सीन काय माहिती आहे का, बॅग खूप मोठी आहे आणि छोटीशी ऑर्डर ठेवली ना, लाईक बिर्याणी थाली वगैरे, तर ते गचके वगैरे लागून, छोटे मोठे गचके लागून येत ना, ते हलते आणि त्याच्यामुळे लीक होते. 2 ऑर्डर लीक झाल्या, जास्त नाही झाल्या, थोड्याशाच झाल्या, पण तरी पण रिस्कच आहे ना. मी विचार करतो की TLला कॉल लावून आहे ना ती रिटर्न करतो ती बॅग, नको मला. ह्याला एक संडे एवढा बेकार गेला की एक्सपेक्टेड नव्हता इतका बेकार जाईल. बरं इथे गाडी पार्क केली आहे बघ, कशी आहे तिरकी, एक साईडला जाते. थंबनेलचा फोटो काढायचा होता, तो काढून दिला. बाईक चालली 120 किलोमीटर, अर्निंग झाली आहे 1360 रुपयाची. आणि मी त्याच्या शॉपच्या इथे त्या थोडंसं काम आहे, तो करायला आलो आहे. मला भयंकर झोप आली, भयंकर. हा का भुकतोय, ह्याला ह्याला व्हिडिओमध्ये घेतो. कसा बसलाय बघा गाडीवरती, पूर्ण गाडीची वाट, स्क्रॅच वगैरे पडत आहेत. तर पप्पा भरलं काय रे, कोण गया. चला एनिवेज, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. हे आटप रे बाबा.